नास्तादैमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 2. जेरुसलेममधील प्राचीन ग्रंथांचे गूढ. जीवनातील अखेरची सुमारे 20 वर्षे 1547 ते 1566 हा नास्तादैमसच्या आयुष्यातील काहीसा सुखाचा आणि मानसिक स्वास्थ्याचा काळ म्हणता येईल. त्याच्याजवळ आता पुरेशी माया जमली होती आणि चरितार्थासाठी काही व्यवसाय करण्याची आवश्यकता नव्हती. याच कालखंडात ॲना पॉन्सार्ते जेमिल या श्रीमंत आणि सुस्वरूप विधवेसमवेत विवाह करून जीवनाला स्थैर्य आणण्याचा प्रयत्न त्याने केला. सेजर 1549, आंद्रे 1555, चार्ल्स 1557 हे मुलगे आणि मेडिलिन 1559 ही कन्या अशी अपत्ये त्यांना झाली. त्यांच्या सेंच्युरीज या ग्रंथाचे काम तसे थोडे रेंगाळतच चालले होते. आता वैद्यकीय व्यवसाय बंदच करून टाकल्यामुळे त्याला मनन, चिंतन, लेखन करण्यास भरपूर वेळ मिळू लागला. आपल्या सेलोन येथील घराच्या छतावर त्याने एक नवीन खोली बांधून घेतली आणि तीत आपली अभ्यासिका थाटली. या अभ्यासिकेत बसूनच तो आपल्या सेंच्युरीजमधील चतुष्पदींची जुळवाजुळव करीत असे. सामान्यतः नास्तादैमसने एकूण 10 शतके रचली. त्यांतील काही चतुष्पदी उपलब्ध नसल्यामुळे जवळपास 850 चतुष्पदी त्याने रचल्या असे मानले जाते. 7व्या शतकातील बऱ्याच चतुष्पदी उपलब्ध नाहीत. कदाचित त्याने त्या काही कारणास्तव रचल्या नसाव्यात, परंतु अलीकडील संशोधनात त्याच्याच हस्ताक्षरातील 11व्या शतकातील 391 आणि 97 या क्रमांकाच्या चतुष्पदी, त्याप्रमाणे 12व्या शतकातील 5, 24, 36, 52, 55, 56, 59, 62, 65, 69 आणि 71 या चतुष्पदी उपलब्ध झाल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने बऱ्याच षटपदीही रचल्या. आज मी तिला जवळपास 32 षटपदी आणि प्रोफेसीज किंवा भविष्यवाणी या नावाने रचलेल्या काही काव्यरचनाही उपलब्ध आहेत. 6 ओळींच्या या षटपदी आणि क्रमांक 11 आणि 12 ही शतके पूर्ण होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले असावे. या महान भविष्यवेत्त्याच्या महानिर्वाणाला 1966 साली 400 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा जागतिक ज्योतिष परिषदेने एक विशेष परिषद भरवली होती. त्यातील एक सत्र सेलोन येथेच आयोजित केले होते. नास्तादैमस वगळता 3 ज्योतिषी जागतिक कीर्तीचे मानले जातात. 5व्या शतकातील सेंट मॅलिकी या ज्यू ज्योतिषाने इसवी सन 1139 ते 1985 या जवळजवळ 850 वर्षातील घटनांचा क्रम तपशीलवार लिहून ठेवला आहे. हस्तसामुद्रिक ज्योतिषी किरो आणि इटालियन मॅक ऑफ पहुआ हे इतर दोघे महान भविष्यवेत्ते मानले जातात. या सर्वांची अनेक भाकिते सत्य कसोटीवर उतरली आहेत, परंतु नास्तादैमस या तिघांपेक्षाही वेगळा आणि अधिक उच्च दर्जाचा भविष्यवेत्ता होता. तो उत्तम गणिती, निष्णात खगोलशास्त्रज्ञ आणि वाचसिद्धी प्राप्त झालेला ज्योतिषी तर होताच, परंतु त्याला अनेक गूढविद्यांचे उत्तम ज्ञान होते. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा घटनाक्रम तो प्रत्यक्ष पाहू शकत असे आणि त्या पाहिलेल्या घटना आपल्या ज्योतिष गणिताने पडताळून पाहिल्यानंतरच तो भविष्यकथन करीत असे. ज्योतिष गणितात विशेषतः गुरु, शनी आणि मंगळ या 3 ग्रहांची स्थिती
त्यांचे भ्रमण आणि त्यांचे परस्पर योग विचारात घेऊन तो भविष्य वर्तवित असे. शिवाय दैवी शक्तींचा वरदहस्त लाभल्यामुळे भविष्यातील घटना एखादा चलचित्रपट पाहिल्याप्रमाणे आपण पाहू शकत असल्याचे त्याने स्पष्ट नोंदवून ठेवले आहे. रोमन सैन्याने जेरुसलेमचा पाडाव केल्यानंतर केलेल्या विध्वंसात तेथील अनेक प्राचीन मंदिरे आणि अमूल्य गोष्टींचा नाश झाला. तेथील मुख्य यहुदी मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत प्राचीन असे अमूल्य आणि दुर्मिळ ग्रंथ मौल्यवान अशा भरजरी रेशमी बासनात काळजीपूर्वक बांधून ठेवलेले होते. ग्रीक, लॅटिन, हिब्रू, अरबी, चिनी, संस्कृत भाषेतील वनस्पती आणि औषधीशास्त्र, गूढविद्या, मंत्रतंत्र, अतिंद्रिय शक्ती, मानवेतर योनीतील आत्म्यांसमवेत संपर्क साधणे वगैरे विषयांवरील हे ग्रंथ होते. तो ग्रंथसंग्रह एकाएकी नाहीसा झाला आणि नंतर त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. सुमारे 12व्या शतकात भटक्या ज्यू जमातींपैकी अनेक टोळ्यांनी युरोपच्या दक्षिण भागात विशेषतः स्पेनमध्ये वस्ती केली. या ज्यू जमातीकडे परंपरेने चालत आलेल्या अनेक गूढ विद्या होत्या. त्यात वनौषधी, जडीबुटी, परातील पाणी अथवा तूप ओतून त्यात परातीत पाणी अथवा तूप ओतून त्यात भविष्यात घडणाऱ्या गोष्टी पाहून भविष्यकथन करणे किंवा कॉफीच्या प्याल्यात भविष्य पाहणे, काचेच्या गोलात पाहून भविष्य सांगणे या विद्या वंशपरंपरेने चालत आल्या होत्या. साहजिकच या टोळ्यांचे चांगले बस्तान बसले होते. परंतु 14व्या शतकाच्या अखेरीस 1391 फादर फर्नांदो मार्टिनेज या धर्मगुरूची कुणा अज्ञात इसमाने हत्या केली. तो अज्ञात इसम ज्यू होता अशी आवई उठली आणि मग सर्वत्र ज्यू कुटुंबांची ससेहोलपट चालू झाली. अनेक ज्यू कुटुंबे परागंदा होऊन फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली वगैरे देशात स्थायिक झाली. इटलीत स्थायिक झालेल्या ज्यू मंडळीत नास्तादेमसचे आजोबा डॉक्टर पियरे नास्तादेन्ना यांचे कुटुंब होते. ते काही दिवसांत स्थलांतरित होऊन फ्रान्समध्ये सेंट रेमी येथे राहण्यास आले. प्रख्यात ज्यू डॉक्टर आणि निष्णात ज्योतिषी डॉक्टर डीन हे सेंट रेमी येथे वास्तव्य करून होते. त्यांचा आणि डॉक्टर पियरे नास्तादेन्ना यांचा घनिष्ठ स्नेहसंबंध जुळला आणि त्याचे पर्यवसान दोन्ही कुटुंबांचे नातेसंबंध जुळून येण्यात झाले. डॉक्टर पियरे यांचा मुलगा जॅक्विस आणि डॉक्टर डीन यांची कन्या रेनी हे विवाहबद्ध झाले. जॅक्विस रेनी यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच मायकेल नास्तादेमस दोन्ही आजोबांनी नातवाची कुंडली मांडून भविष्य वर्तविले. नास्तादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता होईल लागलीच त्यांनी त्या दृष्टीने नातवाच्या शिक्षणाची व्यवस्था केली. ज्योतिष, खगोलशास्त्र आणि गणित हे विषय तर दोन्ही घराण्यांत होतेच. त्या समवेत वनस्पतीशास्त्र आणि औषधी जडीबुटी यांचे परंपरागत ज्ञानभांडारही त्यांनी नातवासाठी खुले केले. परंतु त्याहीपेक्षा फार महत्त्वाचे म्हणजे मातुल आजोबा डॉक्टर डीन यांच्या घराण्यात परंपरेने चालत आलेला पुरातन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथांचा अनमोल संग्रह डॉक्टर डीन यांनी आपला नातू मायकेल नास्तादेमस याला हा संग्रह देऊ केला. कदाचित यामुळेच नास्तादेमसचे उपजत ज्योतिष गूढविद्यांचे आकर्षण वाढत गेले असावे. हे ग्रंथ म्हणजे जेरुसलेम येथील यहुदी मंदिरातील रहस्यमय रीतीने एकाएकी अदृश्य झालेल्या ग्रंथसंग्रहाचा काही भाग असावा. नास्तादेमसच्या
महानिर्वाणानंतर त्याचा शिष्य डॉक्टर शॉव्हिनी याने आपल्या असामान्य गुरुबद्दल बरेच काही लिहून ठेवले आहे. त्यात एका ठिकाणी तो म्हणतो, त्यांच्या अभ्यासिकेत अत्यंत पुरातन आणि जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेले ग्रीक, लॅटिन, हिब्रू, अरबी, तुर्की, चिनी, संस्कृत अशा विविध भाषांतील काही हस्तलिखित ग्रंथ होते. त्यातील प्रत्येक ग्रंथ अत्यंत मौल्यवान परंतु पुरातन रेशमी कापडात अतिशय काळजीपूर्वक लपटून ठेवलेला होता. या ग्रंथांमधील गूढविद्यांचा व्यासंग आणि प्रयोग नास्तादेमसने आपल्या सेंच्युरीज या ग्रंथाच्या निर्मितीसाठी केला असावा असे मानण्यास जागा आहे. त्याने फ्रान्सच्या राजाला लिहिलेल्या पत्रात त्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. मला या भविष्यातील घटना देवदूताने दाखविल्या. त्याने सांगितलेली पद्ममय वाणी मी लिहून घेतली असे त्याने म्हटले आहे. सेंच्युरीज या पहिल्या काही चतुष्पदीत तर त्याने आपल्या प्रयोगाबाबत काही आडपडदा न ठेवता संपूर्ण क्रियाकथन केली आहे. पितळी तिवईवर पाण्यानं भरलेली परात ठेवून त्यातील पाणी काठीनं हलविलं. हळूहळू पूर्ण अभ्यासिका विचित्र धुक्याने भरून गेली. पाण्यातून वाफा येऊ लागल्या. त्यात दृश्य दिसू लागली. देवदूताचा आवाज त्या दिसणाऱ्या घटना समजावून सांगत होता. मी जमेल तितकं लिहित गेलो. जे पाहिलं ते फार भयंकर होतं आणि जर हे सत्य बाहेर सांगितलं तर माझेच बांधव माझ्यावर उलटतील, असे माझे शत्रू बनतील. इतकं भीषण बेसूर भविष्य अन भयानक रक्तपात त्यांना सहन होणार नाही. यांतील घटनाक्रम तारीखवार आणि नावानिशी तर कुणालाच कळता कामा नये. ही सारी विद्या कुणा अपरिपक्व मनाच्या माणसाच्या हाती लागली तर अनर्थ घडून येईल. म्हणूनच मी हे सारे अनमोल ग्रंथ नष्ट करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेत आहे. या विद्येचा दुरुपयोग फार भयानक अनर्थ घडवून आणेल. दुसरा काहीच मार्ग मला दिसत नाहीये. हे सारं इथंच थांबलं पाहिजे. ही सारी विद्या कोणा अपरिपक्व मनाच्या माणसाच्या हाती लागली तर अनर्थ घडून येईल. म्हणूनच मी हे सारे अनमोल ग्रंथ नष्ट करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेत आहे. या विद्येचा दुरुपयोग फार भयानक अनर्थ घडवून आणेल. दुसरा काहीच मार्ग मला दिसत नाहीये. हे सारं इथंच थांबलं पाहिजे. प्रकरण 2 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.